नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 साठी प्रेफरन्स जनरेट कसे करायचे, ते लॉक कसे करायचे, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला ऑन द स्पॉट या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून मी दाखवत आहे. अगदी स्टेप बाय स्टेप नक्की या जाहिराती कशा पाहायच्या असतात आणि असाइन करून कशा पद्धतीचे प्रेफरन्स द्यायचे असतात, ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही प्लीज समजून घ्या. कारण की ही प्रक्रिया खूप आणि सोपी देखील आहे. काळजी करू नका. इथे शेजारी पहा, तुमचं लॉग इन तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. खरं तर हे लॉग इन माझं आहे स्वतःचं 2022चं, पण सेम सिस्टीम 2025च्या लॉग इनला देखील आहे. काहीच बदल नाही, कारण की सध्या 2025चं लॉग इन ओपन होत नाही आहे. त्यामुळं आणि असाइन करायची प्रक्रिया सुरू नाही आहे अजून झाली. ती झाल्यावरती काय करायचे ते तुम्हाला मी आत्ता सांगून ठेवतो. इथे बघा, शेजारी राईट 3 डॉटवरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती असं तुम्हाला लेफ्ट साईडला अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. पहा, सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही ऑलरेडी सर्टिफाय केलं आहे. ॲप्लिकेशन रिकमेंडेशन म्हणजे काय, ज्या वेळेसला आता तुम्ही काय करणार, सर्व प्रेफरन्स देणार. प्रेफरन्स दिल्यावरती तुम्हाला रिकमेंडेशन म्हणजे तुमची निवड कोणत्या संस्थेसाठी झालेली आहे ते समजतं. विथ इंटरव्ह्यू असेल तर तुम्हाला नक्की कोणत्या संस्थेसाठी इंटरव्ह्यू आलेला आहे ते या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये समजतो. ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस. आता पुढे जाऊया. इथे पुढे जर गेले, आता खरं तर हे फेज 2 साठी होतं माझ्या स्वतःच्या. तुम्हाला आता इथे येणार फेज 1 2025 फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यूचं असं असतं पहा. आणि इथे पुढं खाली विथ इंटरव्ह्यूचं देखील आपल्याला पाहता येईल. आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या जाहिराती तुम्ही जनरेट करणार आहात त्या केल्यावरती तुम्हाला बघा जनरेट करता येतात. त्यानंतर सिलेक्ट प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस, आपण ते चॉईस करायचे असतात. त्यांना असाइन करायचे असतात, म्हणजे त्यांना नंबर द्यायचे असतात. रिअरेंज प्रेफरन्स करायचे असतात आणि शेवटी लॉक करायचे असतात. आता ती संपूर्ण प्रक्रिया अगदी डाउनलोड कसे करायचे ते पण तुम्हाला मी लगेच दाखवतो. इथे तुम्ही पहा, इथे मी जातोय थोडंसं. इथे बघा, आता हे माझं लॉग इन ओपन झालं. माझं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसत असेल. माझी जन्मतारीख आहे, माझं संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, मोबाईल नंबर सुद्धा दिसतोय पहा. त्याच्यानंतर पुढे दिले ईमेल आय डी देखील माझा दिसतोय. सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा तुमच्या लॉग इनला पाहायला मिळतील. इथे माझ्या कॅटेगरी संदर्भात असेल किंवा इतर. आता मला एकूण प्रेफरन्सेस 546 होते. आता हे मी खरं तर हे अरेंजमेंट केलेले आहेत. आता डाउनलोड कसे करायचे असतात ते दाखवतो तुम्हाला. इथे बघा शेजारी डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी क्लिक केलं आहे पहा, डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स. आता ते डाउनलोड होत आहेत, डाउनलोड झालेले आहेत. आता ते ओपन करून पाहूया. आता इथे मी ओपन करून तुम्हाला दाखवतो लाईव्हच्या माध्यमातून. ही सगळी माहिती पहा, हे मला आलेले प्रेफरन्सेस आहेत बघा. हे मला आलेले प्रेफरन्सेस आहेत. 1 मिनटं फक्त एवढं मला बंद करू दे. 1 मिनिट. बघा, हे माझे आलेले प्रेफरन्सेस आहेत. या जाहिराती आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहेत. आता इथे जर दिलं तर बघा, माझं हे सगळं लॉग इन एवढ्या जाहिराती मला आलेल्या आहेत. इथं शेजारी बघा प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर, तुम्हाला मी जे 2-3 वेळा मी दाखवल्या ह्या प्रिंट, की अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जाहिराती दिसतात बघा. आता या जाहिराती मला आलेल्या आहेत. आता काय करायचं असतं तुम्हाला, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो याचा अभ्यास कसा करायचा असतो. ह्या तुमच्या लॉग इनला दिसणार आहे त्या जाहिराती. इथे बघा डिस्ट्रिक्ट आला आहे, इथे मॅनेजमेंटचं नाव आलेलं असतं, इथे लेवल आलेलं असतं, इथे मीडियम आहे, त्यानंतर डिझायनेशन असं ग्रॅज्युएट टीचर म्हणून. पे स्केल काय असतं ते पण आपल्याला पाहायला मिळतं. एडेडचा टाईप येतो, एडेड अनएडेड किंवा 20% 40% ते येतं. सब्जेक्ट येतो बघा. आता मला इथं मॅथ आणि सायन्सची एकत्रित जागा आली आहे. टीचिंग मीडियम मराठी आहे. प्रेफरन्स मी चॉईस करणार आहे. आता असं जर पाहिलं बघा, नागपूरपासून सुरू झालं आहे तर अगदी एवढ्या जाहिराती माझ्या लॉग इनला उपलब्ध जनरेट झालेल्या आहेत. आता मला तरी कमी असतील, काहींना तर अगदी पहा बरं का, तुम्हाला मी सांगतो, काहींना अगदी 2-3 हजार जवळपास 1001 जागा खरं तर असतील. कारण की ज्यांचं 3-4 विषयामध्ये PG आहे त्यांना काहींना 1500 प्रेफरन्स आले होते जवळपास. एका माझ्या मित्राला 1800 प्रेफरन्स आले होते. पहा,
येऊ शकतात 1 ते 12ला आणि त्याचं डबल टिबल पी जी होतं, कारण की त्या पी जीच्या जागा पण तुम्हाला डबल टिबल येतात, सर्व जागा तुम्हाला असतात बघा. म्हणजे तो 1 ते 5ला पण पात्र होता, 6 ते 8ला पण होता आणि 9 ते 12ला देखील होता. आता मला 546 संस्था दिसत आहेत, तुम्हाला दिसत आहेत का? 546 संस्था आलेल्या आहेत, जनरेट केलेल्या आहेत मी आणि त्या डाउनलोड करून घेतलेल्या आहेत. आता ही एवढी जी पेजेस आहेत ना, या सगळ्या पेजेसची मी स्वतः प्रिंट काढली मित्रांनो. पहा, प्रिंट काढून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं काय करायचं असतं, हे सगळे जेवढे तुम्ही डाउनलोड करणार आहे त्याची प्रिंट काढायची आणि मग या सगळ्या जाहिराती पाहून घ्यायच्या. आता तुम्हाला अजून एक मला इथे प्रकर्षानं सांगायचं आहे, इथे ज्या वेळेसला तुम्ही त्या जाहिराती डाउनलोड करणार आहात, तुम्हाला राईट साईडला प्रत्येक जाहिरातीच्या राईट साईडला तुम्हाला एक तिथे एक सिम्बॉल दिसतो, ती जाहिरात तुम्हाला ओपन करून देखील पाहता येते. प्रत्येक संस्थेची जाहिरात तुम्हाला ओपन करता येते. तुम्हाला त्याची डिटेल माहिती पाहिजे, ऑनलाईनच ती डिटेल माहिती पाहिजे आणि काय करायचं, किती त्या ठिकाणी कोणत्या कास्टला किती जागा आहे त्याचा अभ्यास करायचा आणि मग ते मार्क करून ठेवायचं असतं शेजारी. आणि नंतर ज्या वेळेसला तुम्ही ठरलं आहे तुमचं की मला आता प्रेफरन्स द्यायचे, तर ते प्रेफरन्स बघा. आता इथं माझी सुरुवात कशाने झाली होती, नागपूरने, त्यानंतर सांगलीची जागा होती, सांगलीच्या जागा होत्या, अहिल्यानगर होतं, सातारा होता, नांदेड होतं, सगळ्या जागा होत्या, गोंदिया होतं. त्या पण मी काय केलं, मी यांनाच असंच ठेवलं का, नाही, मी त्यांना इथे शेजारी दिसतो बघा शेवटचा कॉलम म्हणजे मी प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर दिले. आता ते कसे द्यायचे असतात ते पण आपण लगेच समजून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे बघा, आता इथे आपण थोडंसं बॅक साईडला जातो. इथे बघा डाउनलोड लॉक प्रेफरन्स. आता मी ते लॉक केलेले प्रेफरन्स तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, एकच मिनटं. बॅक साईडला इथे जातो आहे थोडंसं, पुन्हा एकदा ह्या ऑप्शनला गेलो, इथे आले माझे प्रेफरन्सेस. आता मी लॉक केलेले प्रेफरन्सेस इथे दिसते का तुम्हाला, डाउनलोड लॉक प्रेफरन्सेसवरती क्लिक करायचं आणि ते प्रेफरन्स डाउनलोड करायचे. हे डाउनलोड झालेले माझे प्रेफरन्स आहेत बघा. या प्रेफरन्सवरती मी पहिला प्रेफरन्स दिलेला होता मुंबईसाठी. मी पुण्याचा असलो तरी मी मुंबईचा विचार केला होता. मला माहिती होतं ही भारतीय विद्याभवन एकही रुपया घेत नाही, क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे, म्हणून मी त्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स दिला. पहा अशा पद्धतीने. आणि माझं फिजिक्स असल्यामुळे मी 12वीच्या काही जागा, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की प्रेफरन्स देताना वरतून खाली या. काही जागा तुम्हाला समजा 100 आहेत ना विदाऊटचे, तर तुम्ही पहिल्यांदा वरचे द्या ना, काही प्रेफरन्स वरचे द्या आणि मग खालचे द्या प्रेफरन्स. काही जण म्हणतील की एकाने कमेंट केली होती मला, अशा बॅचवाल्यांनी सांगितलं की 1 ते 5ला प्रेफरन्स आधी दे. माझे मार्क्स चांगले असूनही ते मला म्हणतात की खालूनच दे प्रेफरन्स. मग चुकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर मिळाली, तुम्ही जर तसं केलं तर तुमचे वरच्या जागा जातील ना तुमच्या हातातून. जर येणार त्या जागांना तुम्ही कॅपेबल असाल तर तुमच्या मार्क्सनुसार होऊ शकतं तसं. त्यामुळे मी पहा, माझा पहिला प्रेफरन्स होता मुंबई, दुसरा होता सोलापूर, डिहेवी. आता या पहिल्या दोन्ही ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पहिल्या ठिकाणी मला लगेच पहिली जागा आली होती, दुसऱ्या ठिकाणी डिहेवीला माझा इंटरव्ह्यू झालेला होता. त्यानंतर तिसरी डेक्कन मला आलेलं नाही. त्यानंतर मॉडर्न एज्युकेशन सोसायटीसुद्धा मला रिकमांड झाली नाही. भारतीय विद्यापीठ मला रिकमांड झालेलं आहे. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळी हे देखील मला रिकमांड झालेली आहे, आमची ज्या संस्थेत मी काम करतो. पुढं जर पाहिलं तर पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन मला रिकमांड झालेलं नव्हतं. म्हणजे मी प्रेफरन्स दिले होते बघा त्यांना, असा सिक्वेन्स होता. माझी पहिला प्रेफरन्स होता भारतीय विद्याभवन, दुसरा होता डिहेवी, तिसरा होता डेक्कन एज्युकेशन, चौथा होता मॉडर्न एज्युकेशन, 5वा प्रेफरन्स होता भारतीय विद्यापीठ, 6वा प्रेफरन्स होता शिक्षण प्रसारक मंडळी, 7वा होता पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन PDEA. त्यानंतर 8वा होता विद्या प्रसारणी सभा पुण्याची संस्था त्या सर्व. 9वा प्रेफरन्स होता भोर एज्युकेशन सोसायटी. 10वा प्रेफरन्स मी 9 ते 10ला दिला होता. माझं क्वालिफिकेशन आहे 11वी 12वीचं. तरीही मी पहिल्या टॉप 10मध्ये 9वी 10वीची जागा दिली. असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की फक्त 11वी 12वीला ॲप्लिकेबल माझं उच्च शिक्षण आहे म्हणजे फक्त वरच्या जागा द्यायच्या, असं काही नाही मित्रांनो. मला माझ्या घराच्या जवळची संस्था वाटली ती, म्हणून मी तिला देखील प्रेफरन्स दिला. पहा त्यानंतर मी बघा, तुम्ही चेक केलं ना, इथे तुम्हाला दिसेल, इथे बघा मी बऱ्याचशा जागा 9 ते 10च्या देखील माझ्या पहिल्या 20 संस्थांमध्ये मुद्दाम दिल्यात. का?
नाही 11वी-12वीचा नंबर लागला, नाही तिथं आपलं मेरिट बसलं, तर कमीत कमी 9 ते 10ला तरी आपलं मेरिट बसेल. तर मला ह्या संस्था याच्यातली 10 नंबरची संस्था आलेली होती. त्यानंतर 12 नंबरची संस्था आलेली होती कैलास विद्या मंदिर राहू. त्यानंतर मला त्यानंतर 14 नंबरची संस्था देखील आली होती रिकमेंडेशनमध्ये, अहिल्या शिक्षण संस्था निरवकाच. त्याच्यानंतर याच्यानंतरची संस्था होती भारतीय विद्यापीठ, 18 नंबरची संस्था मला आलेली होती. त्यानंतर 21 नंबरची संस्था मला आलेली होती श्री ना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापुरी. आणि त्यानंतर मला भारतीय विद्यापीठाच्या 2 जागा होत्या, त्याच्यातली 1 जागा आलेली होती. पहा, म्हणजे अशा 10 संस्था माझ्या या पहिल्या 25-26 मधल्या 10 संस्था मला होत्या. 26 म्हणजे ही जी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार आणि सभा आहे, त्यामध्ये 11वी-12वीच्या बऱ्याच जागा होत्या, म्हणून मी ती दिलेली होती. म्हणजे 26मध्येच माझे 10 प्रेफरन्स आलेले होते. अशा प्रकारचे प्रेफरन्स मी दिले होते. तुम्हाला तर मित्रांनो अरे 50 प्रेफरन्स आहेत, काळजी करू नका, व्यवस्थित प्रेफरन्स द्या, विचारपूर्वक द्या. तुम्हाला 3 ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचे, होऊ शकतं तुमचं 100%. आणि विदाऊटला तर तुम्हाला मी सांगतोय की जे फक्त 1 ते 8 वाले उमेदवार आहेत त्यांना थोड्याशा जाहिराती जास्त असतात, त्यामुळे त्यांना प्रेफरन्स विचारपूर्वक द्यावे लागतात. पण 9वी ते 12वीला काहीच त्या ठिकाणी टेन्शन नसतं, त्यांच्या ऑलरेडी जागा कमी असतात, त्यामुळं त्यांना असाईन करणं अवघड जात नाही. एवढं लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही असाईन करू शकता, त्यांना नंबर देऊ शकता, नंबर दिल्यावरती ते लॉक करता येतात तुम्हाला. या संदर्भातला एक व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी एक दिलेला आहे, पूर्ण त्याचं एक ब्राउचर शेअर केलेलं आहे मी तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ओके, तुमच्या मनातले बरेचसे डाऊट क्लिअर झालेले असतील. इथे तुम्हाला एक प्रश्न होता की सर आमच्या विषयानुसार आम्हाला जागा कशा पाहायला मिळत आहेत, तर तुम्हाला इथे असं ओपनली दिसतं ते की ती जागा कोणत्या मीडियमची आहे, कोणत्या वर्गासाठी आहे, आणि त्याची जाहिरात देखील तुम्हाला क्लिक केल्यावरती तुम्ही ज्यावेळेसला डाउनलोड करणार शेजारी तुम्हाला एक असं दुर्बिणीसारखा ऑप्शन असतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जाहिराती पाहिजे असतात. तर सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्नशील आहोत. तुम्हाला मोफत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय, आणि तुम्हाला 100% यश मिळो अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.